हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? आज का नाही, मला जरासं बोलायचं आहे. आपले सगळ्यांचे आवडीचा विषय आहे तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट. काही लोकांना वाटते अहो वेळच जात नाही, मला वेळ कसा घालवू विचारतात. पण मला काही लोक म्हणतात अहो ताई काय सांगू, मला 24 तास पुरत नाहीयेत, काय करू? त्यामुळे इथे आपण कसं ते आपण हा वेळ मॅनेज करायचा हे जरासं डिस्कस करूया. आणि ह्या सगळ्या मेथड्स मी सांगणार आहे, ह्या सगळ्या प्रूव्हन मेथड्स आहेत का, म्हणजे जगातले सक्सेसफुल लोकांनी वापरून त्याच्याबद्दल त्यांचं मत दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तरी तयार मिळालं हातात. एम आय राईट? आपल्याला त्याच्याबद्दल परत परत प्रयत्न करून शिकायचं गरज नाही. त्यातलं आपल्याला कुठलं सोपं जाते, आपले कुठलं आवडीचं आहे तर आपण फॉलो केलं की चालते. हे बघा, काय म्हटलं जाते, काही आपल्याला काम आहे एखादं, ते कामाला काही जास्त वेळ लागत नाही, तसलं काम पटकन करून टाकायचं, तर उद्यासाठी बिलकुल ठेवायचं नाही. कोणाला मेसेज पाठवायचा आहे, कोणाला काही हे करायचंय, अगदी 1 मिनिटात अर्धा मिनिटात होणारं कुठलंही काम असलं की तर ताबडतोब करायचं. नंतर करतो, उद्या करतो, परवा करतो ठेवायचं नाही. झालं? किती सोपं बघा. पटकन आवरून टाकायचं, त्याला काही वेळ लागत नाही. जे कामाला तसलं काम असलं की लगेच ठेवायचं. सपोज इथे शर्ट नवीन आणून ठेवलेलं तसेच तसं पडलेलं आहे टेबलावर, तर मला उचलून कपाटात ठेवायला वेळ लागतो का? नाही, 1 मिनिटभर सुद्धा लागत नाही. मग तर ताबडतोब करायचं. असं कुठलंही काम जास्त वेळ लागत नाही तर लगेच करून टाकायचं. आणि काही कामं अशी आहेत बघा, तर एक काम केला तर तुमची 10 कामं वाचतात. यू कॅन सेव्ह मच while doing one thing. अशी तुम्ही 20% कामं केली की तुम्हाला माहित आहे 80% तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे असली कामं आधी प्रायोरिटीनं करायची. का? तर एक काम केलात की तुमची 10 कामं होतात, 10 कामांना मदत होतीये. त्यामुळे ती कामं पटकन आवरा. आणि कुठलाही आपण काम करत असताना काय होतं, कंटिन्युअस एकच काम करत बसलं की कंटाळा येतो. एम आय राईट? मग काय करायचं आपण? असं करायचं का? नाही. इन बिटवीन ब्रेक्स घ्यायचे. आपल्याला गोष्ट माहित असेल, एकदा झाडं कापायला 2 माणसांना नेमलं मालकानं, ए आणि बी. ए काय करायचा, मला भरपूर काम करायचं आहे म्हणून सारखं झाडं कापत जायचा. तच बी 5 झाडं कापायचा, आपले कुऱ्हाडीला धार करायचा, नंतर परत करायचा, परत कुऱ्हाडीला धार करायचा, 2 मिनिटं रेस्ट घ्यायचा, परत असं करायचं. कोणाची जास्त झाली? बीची, जो रेस्ट घेत होता, ह्याला कुऱ्हाडीला धार करत होता. त्यामुळे आपणही कुठलंही काम करताना असं कंटिन्युअस करत बसायचं नाही. मध्ये मध्ये 2 मिनिटाचे 3 मिनिटाचे ब्रेक घ्यायचा, पण तुमचा ब्रेक 5 मिनिटापेक्षा जास्त
जाता कामा नये. आणि तुम्ही किंवा आता विद्यार्थी असाल तर अभ्यास करताना काय करा, तुम्ही सब्जेक्ट वाईज वगैरे करत असलात की 2-2 तासाचे ब्लॉक्स बनवा. 2 तास इंग्लिश करणार, 2 तास फिजिक्स करणार, 2 तास जॉमेट्री करणार, व्हॉट एव्हर इट इज. आणि इवन तुम्ही कुठलाही डिसिशन घेताना पटकन घेऊ नका. 10 मिनिटांना एकदा विचार करा. सपोज मला अमुक एक निर्णय घ्यायचा आहे, 10 मिनिटांना विचार करणार मी. परत 10 महिन्यांनी विचार केला की तो निर्णय माझा काय असेल, 10 वर्षांना केला की काय असेल. इथे मला 90% हे सगळेच प्लस मिळालं, ते मी लगेच तो निर्णय घ्यायला पाहिजे. नाही ते कधी कधी काय होते, लगेच आपण निर्णय घेतो आणि करतो, नंतर पुढे आपल्याला कळते नाही तर चुकीचं होतं, नको होतं, मी जरा विचार करायला पाहिजे होतं, जरा डोकं थंड ठेवून. म्हणून लगेच कुठलाही निर्णय घेऊ नका. अगदी तेवढे महत्वाचं असला तर घ्यायला पाहिजे. इट डिपेंड्स, त्याच्याबद्दलही बोलतीये मी. ते आता आपण काय करायचं, अगदी पटकन घ्यायला पाहिजे ते, तो घ्यायला लागतं. आता फॉर एक्झाम्पल कोणालाही ऍक्सिडेंट झाला, मग लगेच त्याला दवाखान्यात न्यायलाच पाहिजे. नेऊ का नको विचार नाही तिथे करायचा. म्हणजे अशा वेळी अनअवॉइडेबल थिंग करायला पाहिजे. आणि कधी कधी तर काम मीच करायला पाहिजे असं नाहीये. मी माझ्या मुलाला सांगू शकते, नातीला सांगू शकते. दुसरे तर काम करण्यासारखं असलं की त्यांना द्यायचं, म्हणजे माझा वेळ वाचतो थोडक्यात. आणि कधी कधी एकात काम करायचं गरजच नसते, नुसतंच मी वेळ वाया घालवत असते तर काम करून. अशा वेळी काय करायचं, तर काम सोडून टाकायचं. कित्येक वेळा साध्या गोष्टी मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला पटेल. आता होममेकर्सांचं सांगते का, म्हणजे तुम्ही बरेच जण हे बघत असाल घरातही. कित्येक वेळा काय करतात लोक, आता गॅस बंद करून मला 5 मिनिटांना काहीतरी करायचं आहे, नुसतं पाणी ठेवायचं उकळायला. तर पाणी तुम्ही कशा तर वापरलात की ठीक आहे, पण काय होते बरेच वेळेला, ओके दुसरं करायला घेताना तर मी पाणी काढून ठेवते, तर तसं पाणी पडून राहते, गार होते. मग तर वेस्ट आहे का नाही, एनर्जी, टाइम सगळं वेस्ट आहे. त्यामुळे अशा वेळी काय करायला पाहिजे, आपण तसली कामं डिलीट करायची. त्यामुळे आपण आपला वेळ व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतो. आणि हे सगळं करताना एक लक्षात ठेवायचं, स्वतःचं आरोग्य म्हणजे बोथ फिजिकल अँड मेंटल, म्हणजे आपला सगळं एक्सरसाइज म्हणा, वॉकिंग म्हणा, मेडिटेशन म्हणा, सगळं म्हणजे जे आपल्या शरीराला लागते ते, आपल्या मनाला लागते ते, ह्या गोष्टींकडे कुठेही दुर्लक्ष करायचं नाही. तिथे तुमचा वेळ कट करायचा नाही. मेडिटेशन करता ते तो मेडिटेशनचा वेळ पाहिजेच. वॉकिंग म्हणा, तुम्ही काही एक्सरसाइज, फिजिकल एक्सरसाइज तर करायला पाहिजे, तिथे तो वेळ कट करायचा नाही. तुम्ही वेळ वाया घालवता कित्येक वेळा, बरेच लोक, आपण सगळे घालवतो. असला वेळ कट करायचा. समजलं का तुम्हाला? आपल्याला जे गरजेचं आहे तिथे वेळ वाचवायला जाऊ नका.
नाही तर मिळालं वॉकिंगला मी अर्धा तास जातो, त्यातला अर्धा तास नाही तर पाहिजेच. का? आपलं आरोग्य आहे, मेडिटेशन पाहिजेच, झोप पाहिजे. झोप म्हणजे मी रात्रीची झोप म्हणते, दिवसाची झोप नव्हे. दिवसा झोपत असाल तर कमी करा. काही लोकांना नुसतं फोनवर बोलत राहून टाइम वेस्ट करायची सवय आहे बघा. हेला फोन कर, त्याला फोन कर, वेळ जात नाही. असला वेळ सुद्धा तुम्ही वाचवू शकता. त्यामुळे आपण व्यवस्थितपणे वेळ वाचवला किंवा मॅनेज केला तर आपल्याला काळाचं महत्त्व पण कळते, व्हॅल्यू ऑफ टाइम पण कळते. अच्छा, हॅव ए गुड डे.